आदित्य आणि सईच्या या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या त्या शेवटच्या भेटीनंतर आदित्य आणि सई पुन्हा कधीच एकमेकांना भेटले नाहीत. दोघांनीही एकमेकांचा नंबर मागितला नाही, सोशल मीडियावर शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. कारण त्यांना चांगलं माहीत होतं, काही नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तर जखमा अधिक खोल होतात. कधीकधी प्रेम टिकवायचं असेल तर आठवणी जपाव्या लागतात. काही महिन्यांनी सईचं लग्न झालं. घरात आनंद होता, नातेवाईकही होते, वाद्यांचा गजर होता. पण वधूच्या चेहऱ्यावरचं हसू डोळ्यांपर्यंत कधीच पोचलं नाही. लग्नाच्या रात्री तिनं तिच्या जुन्या पेटीतील प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा हातात घेतली. कॉलेजचा तो फोटो, जुना पेन आणि आदित्यने दिलेली ती डायरी. तिनं डायरीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं, प्रेम अपूर्ण राहिलं पण खोटं कधीच नव्हतं. त्यानंतर तिनं डायरी बंद केली, डोळे मिटले आणि आयुष्याच्या नव्या अध्यायात पाऊल टाकलं. तर दुसरीकडे आदित्यने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. त्याची छायाचित्र देशभरातील प्रदर्शनांमध्ये झळकू लागली. लोक त्याच्या फोटोचं कौतुक करायचे, पण त्याच्या प्रत्येक पावसाच्या फोटोमध्ये, प्रत्येक समुद्र किनाऱ्याच्या चित्रात आणि प्रत्येक सूर्यास्तामध्ये एक चेहरा कायम लपलेला असायचा. तो चेहरा होता सईचा. त्याच्या एका प्रदर्शनाचं नाव होतं अधुरं. त्या एका पत्रकारानं त्याला विचारलं, या प्रदर्शनाचं नाव अधुरं असं का? तेव्हा आदित्य फक्त हसला. तो म्हणाला, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक अशी कथा असते जी पूर्ण झाली असती तर कदाचित तो कलाकारच झाला नसता. वर्ष सरत गेली आणि एक दिवस आदित्य त्याच्या जुन्या कॉलेजमध्ये गेला. कॉलेज तसंच होतं, तोच कॅम्पस, तीच लायब्ररी, तोच कॅन्टीन, पण चेहरे बदललेले होते. नवीन विद्यार्थी, नवीन स्वप्न, नवीन प्रेमकथा. तो हळूहळू त्या जुन्या बाकाजवळ गेला जिथं पहिल्यांदा सई त्याच्या शेजारी बसली होती. त्यानं अलगद डोळे मिटले. क्षणभर त्याला पुन्हा तिचा आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं. एक्सक्यूज मी, ही जागा रिकामी आहे का? त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि डोळ्यात नकळत पाणीही आलं. काही दिवसांनी प्राचीचा फोन आला. तिनं शांत आवाजात सांगितलं, आदित्य, सईने तुझ्यासाठी काही ठेवलं होतं. आदित्य काही न बोलता तिच्याकडे गेला. प्राचीने त्याच्या हातात एक छोटा लिफाफा ठेवला. तोच लिफाफा जो अनेक वर्षापूर्वी हरवला होता. चोरी गेलेल्या बॅगेतील काही कागदपत्र पोलिसांना एका जुन्या गोदामात सापडली होती. त्यात हे पत्रही होतं. आदित्यचे हात थरथरत होते. त्यानं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, प्रिय आदित्य, जर हे पत्र तुला मिळालं असेल तर कदाचित मी या शहरात नसेन. मी तुला काहीही न सांगता जात आहे. यासाठी मला माफ कर. मी तुला टाळत नाहीये. मी परिस्थितीसमोर हरली आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला कधीच विसरणार नाही. जर नशिबानं पुन्हा भेटवलं तर पहिल्यांदा मीच तुला सांगेन की मला तुझ्यावर प्रेम आहे. आणि जर पुन्हा भेटलोच नाही तर एवढंच समज की या जगात कुठेतरी एक मुलगी आयुष्यभर तुझ्यासाठी प्रार्थना करत राहिली. तुझीच सई. पत्र वाचून आदित्य बराच वेळ काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्या मनात सईबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. फक्त असीम प्रेम आणि शांत स्वीकार. काही वर्षांनी आदित्यने त्या डायरीत शेवटचं एक वाक्य लिहिलं, काही प्रेमकथा ह्या शेवटपर्यंत पोचत नाहीत, पण त्या आयुष्यभर माणसाला प्रेम करायला शिकवून जातात. त्यानं डायरी अलगद बंद केली. खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला होता. त्यानं आकाशाकडं पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, धन्यवाद माझ्या आयुष्यात येण्यासाठी. प्रेम म्हणजे नेहमीच एकत्र राहणं नसतं, तर प्रेम म्हणजे मालकी हक्कही नसतो. खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी
स्वतःच्या दुःखाचाही स्वीकार करणं. जी माणसं आपल्याला सोडून जातात ती नेहमीच आपल्यावर प्रेम करत नाहीत असं नसतं. कधीकधी परिस्थिती प्रेमापेक्षा मोठी ठरते. म्हणून आपल्या माणसांवर प्रेम असेल तर ते वेळेवर व्यक्त करा. गैरसमज मनात साचू देऊ नका. कारण वेळ निघून गेल्यावर शब्द उरतात, माणसं नाही. आणि काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नाही तर आयुष्यभर आठवणीत राहण्यासाठी जन्माला येतात. तर कशी वाटली ही कथा?